नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महाशिवरात्र स्पेशल आज आपण उपवासाची थाळी ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथं काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. 1 वाटी मी इथं साबुदाणा घेतलेला होता. तो बाउलमध्ये काढून आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. साबुदाणा स्वच्छ धुवून झाला म्हणजे त्यातले स्टार्च निघून जातील. आणि आता 1 वाटी आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता, त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण साबुदाण्यात टाकून घेऊया. एकदम अचूक प्रमाणात साबुदाणा कसा भिजवायचा, ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. मी आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजत टाकलेला होता. तुम्हाला जर हवा असेल, तर तुम्ही एक 3 ते 4 तास तरी हा साबुदाणा भिजवून घ्या. आणि आता एकदम तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी आपला एकदम मऊसूत असा साबुदाणा भिजलेला आहे आणि दाणे पण असे दाणेदार झालेले आहेत. आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपण कढईमध्ये काढून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून खमंग असे आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून 10 ते 15 मिनटं थंड करून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून आपण इथे साल न काढता दाण्याचा कूट तयार करून घेणार आहोत. आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. आता आपण बटाटे उकडायला टाकणार आहोत. त्यासाठी मी इथं 4 ते 5 बटाटे स्वच्छ करून कुकरच्या डब्यात काढलेले आहेत. आता कुकर घेऊन त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून एक जाळी टाकून घेऊया आणि कुकरला हे बटाटे लावून झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्या आपण ही कुकरच्या काढून घेणार आहोत. आपला कुकर होत आहे तोपर्यंत इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपण एका पॅनमध्ये काढून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून एक 3 ते 4 मिनटं आपण हा साबुदाणा भाजून घेणार आहोत. भाजलेला साबुदाणा आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. गरम साबुदाणा मिक्सरला टाकून दळू नका, नाहीतर साबुदाणा हा गरम केल्यानंतर वातट होतो आणि बारीक असं पीठ दळलं जात नाही. साबुदाणा आपला थंड होत आहे तोपर्यंत आपण हिरव्या मिरच्याचे देठ काढून घेऊन हिरवी मिरची मिक्सरला बारीक अशी वाटून घेऊया. आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. आपण थाळी तयार करत आहोत. त्यासाठी आता मी इथं लाल भोपळा घेतलेला आहे. लाल भोपळ्यातला बियांचा भाग काढून आपण लाल भोपळ्याची साल काढून टाकूया आणि लाल भोपळ्याचे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाल भोपळा कट करू शकता. सर्व लाल भोपळ्याचे तुकडे झाल्यानंतर आपण हे बाजूला ठेवणार आहोत. साबुदाणा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून मी हा साबुदाणा दळून घेणार आहे, जेणेकरून एकदम आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार भेटेल. साबुदाण्याचं पीठ तुम्ही बघू शकता तयार झालेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये सुरुवातीला आपण राजगिऱ्याचं पीठ घेणार आहोत. आपण पराठाची रेसिपी पाहत आहोत. इथं एक उकडून घेतलेला बटाटा किसून घेऊया. शेंगदाण्याचा पाववाटी कूट एकदम बारीक करून घेतलेला आहे. आपण इथं पराठा तयार करत आहोत म्हणून शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही थालीपीठ करत असताल तर शेंगदाणे जाडसर असे वाटून टाकले तरीही चालतील. हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत. आपण ह्या पिठापासून राज उपवासाची पुरी, उपवासाचं थालीपीठ, उपवासाचे पराठे देखील एका पिठापासून आपण 3 ते 4 रेसिपी तयार करू शकतो. आपलं राजगिरी पराठ्याचं पीठ घट्ट असं मळून झालेलं आहे. आता एक 10 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण लाल भोपळ्याची भाजी तयार करून घेऊया. पॅनमध्ये 1च चमचा तेल टाकून घ्यायचा. त्यामध्ये पाव चमचा जिरे. जिरे आपले छान फुलले की त्यामध्ये आपण लाल भोपळा टाकून घेणार आहोत. मी इथे पाव चमचा लाल तिखट टाकत आहे.
तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला तरीही चालेल. मी लाल मिरचीमध्ये ही लाल भोपळ्याची भाजी तयार करणार आहे. चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिक्स करून पाण्याचा हबका मारून घेऊया. आणि एक 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून आपण हा लाल भोपळा वाफवून घेणार आहोत. 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा लाल भोपळा शिजला गेलेला आहे. लाल भोपळा लगेचच शिजतो. आता आपण यामध्ये 1 चमचा दाण्याचा कूट टाकू शकता किंवा ओल्या नारळाचा कीस जरी टाकून घेतला तरी चालेल. आणि हा मिक्स करून घेऊया. आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आपले पीठ देखील पराठ्याचं छान भिजलं गेलेलं आहे. आता मी एकदा पोळपाटावर पुन्हा मळून घेत आहे. मळून झाल्यानंतर त्यातलाच एक गोळा घेऊन आपण इथं पिठाला राजगिऱ्याचं पीठ लावून घेऊया गोळ्याला आणि हा पराठा लाटून घेऊया. राजगिऱ्याचं पीठ असल्यामुळे थोड्याशा पराठा लाटताना कडा चिरल्या जातात आहेत. तरीही देखील मी एकदम पातळ असा हा पराठा लाटून घेणार आहे. आणि एक डब्याचं झाकण घेऊन मस्त असं आपण ह्या पराठ्याला गोल आकार देऊन घेऊया. पराठ्याच्या निघालेल्या कडा त्यापासून पुन्हा आपण पराठा तयार करून घेऊया. आपला गोल असा पराठा तयार झालेला आहे. आता गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्याच्यावर हा पराठा टाकून लगेचच पलटी मारायचं नाही. छोटे छोटे पराठ्यावर बबल्स आले की आपण हा पराठा पलटी मारून घेऊया. पराठा भाजत असताना मध्ये आधी आपण ह्याला शेंगदाण्याचं तेल लावून घेणार आहोत. तुम्हाला जर साजूक तूप लावायचं असेल तर तुम्ही साजूक तुपात देखील हा पराठा भाजू शकता. मस्त असा टम्म आपला पराठा फुगलेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा भाजला गेलेला आहे. आता आपण हा पराठा काढून घेऊया. आपला भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. पराठा तयार झालेला आहे. आपण अर्ध्या पिठाच्या आता पुऱ्या तयार करणार आहोत. पण ही रेसिपी आपण पुढे पाहूया. इथे मी एक बटाटा घेतलेला आहे. बटाटा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता या बटाट्याची आपण साल काढून घेऊया आणि मस्त असे त्याचे काप तयार करून घेणार आहोत. जास्त पातळही आपण हे बटाट्याचे काप करायचे नाही आहेत किंवा चिप्स करायचे नाही आहेत. थोडे जाडसर असे हे चिप्स ठेवायचे आहेत. आपण बटाट्याच्या कात्र्या तयार करत आहोत. जास्त पातळ केले आणि बटाटा शिजल्यानंतर त्या कात्र्यांचे तुकडे पडतील. त्याच्यामुळे थोडे जाड अशा कात्र्या करून आपण ह्या पाण्यात टाकून ठेवूया. म्हणजे बटाटा आपला लाल पडणार नाही आहे. आणि आता आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक प्लेट घेऊन त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. इथे मी 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. मसाला आपण कोरडा देखील बटाट्याच्या कापला लावू शकतो. पण बटाटा जर ओला राहिला आणि पॅनमध्ये टाकला तर तो पॅनला चिटकल. त्यासाठी आपण मसाल्यांमध्ये 2 चमचे पाणी टाकून हा मसाला तयार केलेला आहे. आपल्या बटाट्याच्या कात्र्या आता आपण चाळणीत काढून घेऊया. म्हणजे त्याचं सर्व पाणी निथळलं जाईल. पाणी निथळल्यानंतर मी इथे एक सुती कपडा घेतलेला आहे. सुती कपड्यावर आपण ह्या कात्र्या काढून घेऊया. कात्र्या ओल्या ठेवायच्या नाही आहेत बटाट्याच्या. जर ओल्या राहिल्या तर आपण त्या पॅनमध्ये टाकल्यावर त्या चिकटून बसतील. एकदम कोरड्या अशा मी ह्या कात्र्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण ह्याला बटाट्याच्या कात्र्यांना मसाला लावून घेऊया. तयार केलेला मसाला आपण लावून घेणार आहोत. मी इथं बाजूला साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण तयार केलं होतं. त्यामध्ये या कात्र्यांना साबुदाण्याचं पीठ आपण लावून घेऊया. म्हणजे छान अशा आपल्या ह्या बटाट्याच्या कात्र्या क्रिस्पी होतील. मी सर्व बाजूनी साबुदाण्याचं पीठ लावून घेतलेलं आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि जिरं टाकून जिरे आपले थोडे तडतडले की
पॅनमध्ये सर्व सर्व बाजूला असे जिरे पसरवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपण ह्या बटाट्याच्या कातऱ्या ठेवून एक 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे वाफेवर आपल्या ह्या कातऱ्या शिजल्या जातील. आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण ह्या कातऱ्या पलटी मारून घेऊया. दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्या कातऱ्या एकदम गॅसची फ्लेम लो ठेवून भाजून घेणार आहोत. एकदा झाकण ठेवल्यानंतर पुन्हा बटाट्याच्या कातऱ्यांवर झाकण ठेवायचं नाही. त्या अशाच क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्या पॅनमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त अशा क्रिस्पी आपल्या बटाट्याच्या कातऱ्या तयार झालेल्या आहेत. आता मी इथं एक रताळं घेतलेलं आहे. रताळ्याचा खराब असलेला भाग काढून टाकायचा आणि चिपच्या खिसणीने आपण ह्या रताळ्याचे चिप्स पाडून घेणार आहोत. रताळे मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. त्याचा खराब असलेला भाग काढून घेतलेला होता आणि त्यानंतर चिप्स केलेले. चिप्स मी सर्व एकदम केलेले नाही आहेत. एकदम पातळ असे मी चिप्स केल्यात, पण थोडे थोडे चिप्स तयार करायचे. एकदम चिप्स करून ठेवले तर रताळं काळं पडतं. त्याच्यामुळे थोडे थोडे चिप्स करून एकदम गरम गरम तेलात आपण हे चिप्स लगेचच टाकून घ्यायचे. चिप्स आपण केल्यानंतर पाण्यात टाकू नका, नाहीतर ते चिप्स आपले व्यवस्थित होणार नाहीत. कट केले की लगेचच आपण हे तेलात टाकून घ्यायचे. मस्त असे क्रिस्पी आपले कुरकुरीत रताळ्याचे चिप्स तयार झालेले आहेत. त्याच्यावर आता आपण काश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया आणि हलवून घेऊया. ऐकला ना आवाज? एकदम कुरकुरीत मस्त अशा आपल्या ह्या रताळ्याचे चिप्स तयार झाले आहेत. मी इथे एक काकडी घेतलेली आहे. काकडी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि ही काकडी किसून घेणार आहोत. आपण काकडीची चटणी तयार करत आहोत, त्यासाठी इथं ही काकडी किसून घेतलेली आहे. काकडी किसल्यानंतर काकडीमध्ये असलेला पाण्याचा अंश आपण हाताने दाबून सर्व काढून टाकणार आहोत. कारण की जर ही काकडीचं पाणी तसंच ठेवलं तर आपली जी काकडीची चटणी तयार करायची ती खूप पातळ होईल आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा काकडीला पाणी सुटतं. आता सर्व पाणी आपण काकडीतलं काढून टाकलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण दही टाकून घेऊया. हिरव्या मिरचीचा ठेचा, 2 चमचे दाण्याचा कूट, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. तुम्ही ही काकडीची चटणी अशी देखील खाऊ शकता किंवा आपण ह्याच्यावर साजूक तुपाची गरम करून तडका पॅनमध्ये त्यामध्ये जिरं टाकून जिऱ्याची फोडणी आपण या चटणीवर देऊन ही चटणी आपण काकडीची चटणी तयार करू शकतो. आपली काकडीची चटणी तयार झालेली आहे. खमंग अशी ही काकडीची चटणी आहे. आता आपण साबुदाण्याची भजी तयार करणार आहोत. त्याची रेसिपी पाहूया. एक बाऊल घेऊन ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण भिजवलेला साबुदाणा एकदम किती दाणेदार सुटसुटीत असा आहे. आता यामध्ये आपण किसून घेतलेला म्हणजेच उकडलेला बटाटा किसून घेऊया. एक बटाटा मी किसून घेतलेला आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, 3 ते 4 चमचे आपण इथं दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी हातानेच मिक्स करून घेत आहे. आपलं सर्व मिक्स करून झालं की तेल कडकडीत असं गरम करायचं. आपण ह्याच्यात रताळ्याचे चिप्स तळले होते, त्याच तेलामध्ये आता मी साबुदाण्याची भजी काढून घेत आहे. टाकल्या टाकल्या लगेच पलटी मारायचं नाही. एक बाजू छान अशी क्रिस्पी झाली पाहिजे. त्यानंतर आपण ह्या पलटी मारून घ्यायच्या आहेत. तुम्हाला वाटत असेल साबुदाण्याच्या भजी सर्व चिकटल्या गेलेल्या आहेत, पण त्या दुसऱ्या बाजूने भाजल्यानंतर आणि थोड्याशा अशा झाऱ्याने हलवल्यावर एकदम सुटसुटीत अशा या भजी तयार होतात. दोन्ही बाजूनी छान अशा बदामी रंगावर तळल्या की आपण ही साबुदाण्याची भजी काढून घेऊया. आपली साबुदाण्याची भजी तयार झालेली आहे. आता सर्व पदार्थ तयार करतो, पण एखादा गोडाचा पदार्थ थाळीमध्ये असावा, त्यासाठी आता आपण साबुदाण्याची खीर तयार करत आहोत. मी इथं 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये काजू बदामचे काप आणि मनुका टाकून 1-2 मिनटं आपण हे परतून घेऊया. तुपावर परतल्यामुळे ड्रायफ्रूट छान असे क्रंची होतात. आता यामध्येच मी
अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा टाकून घेणार आहे आणि हा तुपावर एखाद मिनिट आपण हा साबुदाणा परतून घेऊया. साबुदाणा आपला परतून झाला की यामध्ये मी नॉर्मल टेम्परेचरचं अर्धा लिटर दूध टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा जसा जसा शिजेल आणि हलका होईल तसा तसा तो दुधावर तरंगायला सुरुवात होईल. आता या खिरीला आपण उकळी काढून घेऊया. उकळी आल्यानंतर यामध्ये मी पाव वाटी साखर टाकून घेणार आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत. साखर टाकल्यामुळे साखरेला पाणी सुटल्यामुळे खीर थोडी पातळ होईल, पण आपण सतत मध्ये आधी हलवत राहून मस्त अशी एक 10 ते 15 मिनिटात आपली ही खीर तयार होते. यामध्येच मी टाकून घेतलेला आहे विलायची पावडर आणि ही मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एक 10 मिनिटात आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. साबुदाणा जसा आपला हलका झाला तसा बघा तुम्ही दुधावर तरंगायला सुरुवात झालेली आहे. आता आपण हे झाकून ठेवूया. आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे. आता आपण जे राजगिऱ्याचं पीठ अर्धं ठेवलेलं होतं त्यामध्ये आता आज आपण पुरी तयार करणार आहोत. त्यासाठी मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे. पोळपाटावर एक प्लास्टिक टाकून त्याला तेल लावून घेऊया आणि हा गोळा ठेवून आपण वरनं पुन्हा प्लास्टिक टाकून लाटण्याने मस्त अशी पुरी लाटून घेणार आहोत. प्लास्टिकला आपण जसं पाहिजे तसं हलवून जास्त पातळ पुरी लाटू नका, थोडी जाडच अशी पुरी लाटून घ्या. मध्यम जाडीची ही पुरी लाटलेली आहे. आता कढईतलं तेल कडकडीत असं गरम केलं की आपण ही पुरी टाकून तळून घेणार आहोत. आपण जे सुरुवातीला पीठ मळून घेतलेलं होतं त्याच पिठापासून आपण पराठा तयार केलेला आहे आणि आता आपण पुरी तयार करत आहोत. टम्म अशी आपली ही पुरी फुगलेली आहे. आपली उपवासाची पुरी देखील तयार झालेली आहे. आपले सर्व पदार्थ किंवा साहित्य तयार झालेले आहेत. आता आपण थाळी लावायला घेऊया. सुरुवातीला मी इथे तयार केलेले पराठे, पुरी, साबुदाण्याची खीर, खमंग अशी काकडीची कोशिंबीर, आपण ज्या बटाट्याच्या कात्र्या तयार करून घेतलेल्या होत्या त्या आपण ठेवून घेऊया. अगदी शॉर्टकटमध्ये मी ह्या सर्व रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे कमी वेळेतच सर्व रेसिपी आपण ह्या तयार केलेल्या आहेत. रताळ्याचे चिप्स ठेवून घेतलेले आहेत. आपण इथे बटाट्याचे साबुदाणा पापड मी हे तळून घेतलेले होते आणि हे बटाट्याचे चिप्स तळून घेतलेले आहेत. साबुदाण्याची भजी, शेंगदाण्याचा लाडू आणि जी आपण लाल भोपळ्याची भाजी तयार केलेली आहे ती ठेवून घेऊया. मस्त अशी आपली महाशिवरात्र स्पेशल उपवासाची थाळी तयार झाली आहे.